नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मानसशास्त्र, स्वरूप व व्याप्ती. मानसशास्त्राचा उदय व विकास. अरिस्टॉटल इसवी सन पूर्ण 384 ते 322 पासून म्हणजेच ग्रीक तत्ववेत्ता अरिस्टॉटल यांच्या काळापासून मानसशास्त्राच्या अभ्यासाची सुरुवात झाली. अरिस्टॉटल यांनी डी ॲनामा नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात मानसशास्त्र विषयक अभ्यास केला. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या त्यांनी केली आहे. त्यानंतर प्लेटो व सॉक्रेटिस या ग्रीक तत्ववेत्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला. त्यात मानवाच्या मनाचा व आत्म्याचा अभ्यास केला. शरीराचे कार्य मनाकडून होते व त्याचा संबंध परमेश्वराशी आहे. त्यातून पाप या शब्दाला महत्त्व प्राप्त झाले व तेव्हापासून देवाच्या पुजाऱ्याने मानसशास्त्र शिकविण्यास सुरुवात केली. प्लेटो यांनी रिपब्लिक नावाचा ग्रंथ लिहिला व त्यात व्यक्तिभिन्नतेचे विचार मांडले. शरीरात आत्मा कोठे असतो व त्यासंबंधी अनेक प्रश्नांची उत्तरे निश्चित नव्हती. त्यानंतर मन हा शब्द आला व गूढता कमी झाली. मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या मॅकड्युगल यांनी केली. परंतु मनाबद्दल देखील निश्चित माहिती देता येत नाही. त्याचे स्वरूप स्पष्ट सांगता येत नाही. मन दाखविताही येत नाही. म्हणून मॅकड्युगल यांनी व्याख्येत बदल केला, तो पुढीलप्रमाणे: मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र होय. त्यानंतर बोधावस्थेचा अभ्यास. 19व्या शतकात मानसशास्त्रात प्रायोगिक पद्धतीचा अवलंब झाला. 1879 मध्ये विल्यम वुंट यांनी जर्मनीतील लायप्झिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली. म्हणून त्यांना प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणतात. त्यांनी आत्मनिरीक्षण पद्धती विकसित केली. वुंट यांनी बोधात्मक अनुभव ही संकल्पना विकसित केली. बोधात्मक अनुभव म्हणजे व्यक्तीच्या मानसिक घडामोडीची त्याला असलेली जाणीव होय. त्यानंतर मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले. त्यानंतर अबोध वर्तनाचा अभ्यास. सिग्मंड फ्राइड 1856 ते 1939 यांच्या मते मानवी वर्तनाच्या मागे अबोध प्रेरणा असतात. त्यांची आपल्याला जाणीव नसते. आपल्या मनाची अबोध पातळी असते, तिथे इच्छा आकांक्षा दाबल्या जातात. त्यांच्या मते व्यक्तीची जडणघडण ही पहिल्या 5 वर्षात होत असते. मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र त्यानंतर बनले. पुढे आपण बघणार आहोत वर्तनाचा अभ्यास. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जॉन वॉटसन 1878 ते 1958 यांनी अबोध अवस्था नाकारून वर्तनाला महत्त्व दिले. सायकोलॉजी इज द सायन्स ऑफ ह्युमन बिहेवियर म्हणजे मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. अनुभव व वर्तनाचे शास्त्र. मानसशास्त्रात व्यक्तीच्या केवळ वर्तनाचा नाही तर त्या वर्तनामागे मिळालेला अनुभव महत्त्वाचा ठरतो. मन या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्र म्हणजे अनुभव व वर्तनाचे शास्त्र होय अशी व्याख्या केली. पुढे मानव व मानवेतर प्राण्यांचा अभ्यास. समिष्टीवादी मानसशास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या वर्तनाला देखील मानसशास्त्रात अभ्यास महत्त्व दिले. मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. मॉर्गन किंग्स व रॉबिन अशी व्याख्या यांनी दोघांनी केली. उद्दीपक जीव प्रतिक्रिया म्हणजेच SOR. वुडवर्थ यांनी वर्तनाचे सूत्र सांगितले ते पुढीलप्रमाणे: बिहेवियर, स्टिम्युलस, ऑर्गॅनिझम अँड रिस्पॉन्स. वर्तन उद्दीपक, जीव व प्रतिक्रिया. उद्दीपक हा कोणतीही घटना परिस्थिती असू शकतो किंवा अंतर्गत तसेच बाह्य घटक देखील असू शकतो व जीव हा मानव किंवा प्राणी जो उद्दीपकाला प्रतिसाद देतो. पुढे आपण बघणार आहोत मानसशास्त्राचे विविध विचार प्रवाह. तर यात पहिला रचनावाद, स्ट्रक्चरलिझम. मानसशास्त्रातील पहिली विचार प्रवाह विल्यम वुंट व त्यांचे विद्यार्थी एडवर्ड टिस्नेर यांनी पुरस्कार केला. एडवर्ड टिस्नेर रचनावादाचे जनक मानले जातात. वुंट यांनी संवेदना, वेदना इत्यादी बोधात्मक जाणीवांचा अभ्यास केला. रचनावाद्यांनी मानवी मनाचा आतील प्रक्रियेचे विश्लेषण करण्यासाठी आत्मनिरीक्षणासारख्या तंत्राचा वापर केला. त्यानंतर कार्यवाद, फंक्शनलिझम. अमेरिकन मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स यांनी हा विचार प्रवाह मांडला. बोधात्मक अनुभवाच्या अभ्यासावर भर हे मनाच्या कार्यावर आणि अनुकूलनावर कार्य करते. मानसशास्त्रातील इतर काही सुप्रसिद्ध विचारांच्या शाळांप्रमाणे कार्यात्मकता एक प्रबळ सिद्धांताशी संबंधित नाही. त्यानंतर मनोविश्लेषणवाद. मनोविश्लेषणवाद ही सिग्मंड फ्राइडने स्थापन केलेली मानसशास्त्राचा प्रवाह आहे. या विचारसरणीने वर्तनावर अचेतन मनाच्या प्रभावावर भर दिला. फ्राइड असा विश्वास होता की मानवी मन 3 घटकांनी बनलेले आहे: इदम, अहंकार, सुपरइगो. इदमध्ये प्राथमिक आग्रहांचा समावेश असतो. अहंकार हा वास्तविकतेला सामोरे जाण्यासाठी आकारलेला घटक असतो. सुपरइगो हा व्यक्तिमत्वाचा भाग आहे ज्यामध्ये आपण आपल्या पालक आणि संस्कृतीतून अंतर्भूत असलेले सर्व आदर्श आणि मूल्य धारण करतो. पुढे वर्तनवाद, बिहेवियरिझम.
जॉन बी वॉटसन यांनी 20व्या शतकाच्या पूर्वार्धात हा विचार मांडला. त्यांनी अबोध मन आणि बोधात्मक अनुभव यांच्या अभ्यासाला विरोध केला. निरीक्षणक्षम वर्तनाच्या अभ्यासावर भर दिला. जॉन बी वॉटसन, इव्हन पॉव्लोव, बी एफ स्किनर वर्तनवाद सूचित करते की सर्व वर्तनवाद आंतरिक शक्तीऐवजी पर्यावरणीय कारणांद्वारे स्पष्ट केले जाऊ शकते. वर्तनवाद निरीक्षण करण्यायोग्य वर्तनावर केंद्रित आहे. मानवतावाद. कार्ल रॉजर्स यांनी 20व्या शतकाच्या उत्तरार्धात मानवतावाद हा विचारप्रवाह मांडला. मानवाने स्वइच्छा, स्वनियंत्रण आणि आत्मस्थ वास्तविकरण या बाबींच्या अभ्यासावर भर दिला. मानवतावादी मानसशास्त्र आजही खूप लोकप्रिय आहे आणि सकारात्मक मानसशास्त्रासह मानसशास्त्राच्या इतर क्षेत्रावर त्याचा महत्त्वपूर्ण प्रभाव आहे. पुढे बौद्धानिक उत्पत्ती. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ अल्रिच नेसर यांनी ही उत्पत्ती मांडली. याचप्रमाणे स्मरण, निर्णय, समस्या परिहार, बुद्धिमत्ता, भाषा इत्यादी मानसिक प्रक्रियांच्या चुंबकीय अनुस्पाद प्रतिमा MRI आणि पॉझिट्रॉन प्रतिमा पेट स्कॅन ही मानसशास्त्राची शाळा आहे, ज्यामध्ये लोक कसे विचार करतात, समजून कसे घेतात, लक्षात कसे ठेवतात आणि शिकतात कसे यासारख्या मानसिक प्रक्रियांचा अभ्यास करतात. मानसशास्त्राच्या काही विविध व्याख्या आहेत त्या पुढीलप्रमाणे. आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या दिलेली आहे अरिस्टॉटल यांनी. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे. ही व्याख्या दिलेली आहे मॅकड्युगल यांनी. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र आहे. ही व्याख्या दिलेली आहे विल्यम वुंट यांनी. बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या दिलेली आहे फ्राईड यांनी. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या दिलेली आहे वॅटसन यांनी, जे की एक वर्तनवादी शास्त्रज्ञ होते. मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या दिलेली आहे मॉर्गन आणि किंग्स रॉबिन्स यांनी. तर मित्रहो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशीच नवीन नोट्स तुमच्यासाठी घेऊन येईल. धन्यवाद.